पण महाराष्ट्राच्या समोर आर्थिक परिस्थिती, महाराष्ट्रात होणारा भ्रष्टाचार, महाराष्ट्रात होणारी बेरोजगारी, महाराष्ट्रात होणारी महागाई आणि बजेट, फिस्कल डेफिसिट आणि काल माननीय DCMनी आणि महाराष्ट्राच्या वित्तमंत्र्यांनी एक स्टेटमेंट केलं, खूप महत्त्वाचं स्टेटमेंट आहे. ते असं म्हणाले की सगळ्याचं सोंग घेता येतं पण पैशाचं सोंग घेता येत नाही. खरं आहे आणि मी त्या स्टेटमेंटचं स्वागत करते, कारण का हेच तर मी 4 महिने म्हणत आले. इलेक्शनच्या आधीपासून मी हेच सांगत होते तुम्हालाही, म्हणजे तुम्ही मला भेटत असा तेव्हा मी तुम्हालाही FRBM ॲक्ट, फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंटवर किती वेळा मी तुमच्याशी बोलले. आणि FRBM ॲक्टचं क्रेडिट मी नेहमीच माननीय अटल बिहारी वाजपेयी साहेबांना दिलं आहे. तो ॲक्ट त्यांनी आणला जो मनमोहन सिंग साहेबांनी अजून सुधारून स्ट्रेंथन केला. त्याच्यामुळे FRBM ॲक्ट, फिस्कल मॅनेजमेंट ॲक्ट हा अटल बिहारी वाजपेयी साहेब आणि मनमोहन सिंग साहेबांनी ह्या देशाला जी शिस्त लावली फिस्कल मॅनेजमेंटची, आणि त्याच्यातूनच ते कालचं स्टेटमेंट आलंय ना. आणि आदिवासी डिपार्टमेंटचे पैसे, त्याच्यानंतर सोशल जस्टिसमधले पैसे, हे सगळा जो निधी आहे तो वळवण्यात आलाय असं तुमची चॅनल आणि वर्तमानपत्र मिळतात, जे ॲक्च्युली अलाउड नाही आहे करायला. मग हे कसं झालं याचं उत्तर कुणाला तरी द्यायला